भारतीय राज्यघटना यावर आधारित एमपीएससीने विचारलेला प्रश्न त्याचा आपण अनालिसिस करणार आहोत. दररोज आपण शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून जीएस संबंधित एक प्रश्न घेत असतो. सकाळी 10 वाजता तो अपलोड होत असतो. तर यामध्ये प्रश्न आहे, प्रश्न समजून घेऊ. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीनुसार देशाचे सार्वभौमत्व आणि एकात्मता यांच्या रक्षणासाठी नागरिकांच्या मूलभूत हक्कावर बंधने घालण्यात आली. यामध्ये ऑप्शन काय काय दिलेले आहेत. 14वी घटना दुरुस्ती, 16वी घटना दुरुस्ती, 24वी घटना दुरुस्ती, 39वी घटना दुरुस्ती. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 16वी घटना दुरुस्ती. आता 16व्या घटना दुरुस्तीमध्ये काय काय तरतुदी आहेत त्या आपण बघणार आहोत. या व्यतिरिक्त बाकीच्या सुद्धा घटना दुरुस्ती आहेत, त्यामध्ये काय तरतुदी आहेत त्या सुद्धा आपण इथे बघणार आहोत. 16व्या घटना दुरुस्तीबद्दल आपण जर बघितलं तर 1963 मध्ये ही लागू झाली, ज्यामध्ये देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडता राखण्यासाठी अभिव्यक्ती आणि संघटना स्वातंत्र्यावर अधिक निर्बंध घालण्याची तरतूद करण्यात आली. या तरतुदीमुळे म्हणजे या दुरुस्तीमुळे कायदे मंडळाचे जे काही सदस्य आहेत, मंत्री आहेत, न्यायाधीश आहेत आणि महालेखा परीक्षक आहे यांच्या सत्यविधान आणि शपथेमध्ये सार्वभौमत्व आणि अखंडता यांचा समावेश करण्यात आला. प्रामुख्याने 1962 मध्ये आपल्याला माहिती आहे भारत चीन युद्ध झालं होतं. त्याच्यानंतर एकात्मता वाढवण्यासाठी आणि अखंडता टिकवण्यासाठी या शब्दांची भर घालण्यात आली होती. ज्या सुद्धा घटना दुरुस्ती आहेत त्या जर आपण बघितल्या, 14वी घटना दुरुस्ती आहे त्यामध्ये प्रामुख्याने पद्दुचेरीचा भारतीय संघराज्यामध्ये समावेश केला गेला. त्याच्यानंतर 24वी घटना दुरुस्ती आहे, म्हणजे ही जी आहे 14वी घटना दुरुस्ती ही 1962 मध्ये झाली होती. 24वी घटना दुरुस्ती आहे जी 1971 मध्ये झाली होती. या घटना दुरुस्तीने घटना दुरुस्ती विधेयकाला मान्यता देणे राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आलं होतं. कोणत्या घटना दुरुस्तीने हा सुद्धा प्रश्न विचारून झालेला आहे की कोणत्या घटना दुरुस्तीने घटना दुरुस्ती विधेयकाला मान्यता देणे राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आलं होतं, तर ती 24वी घटना दुरुस्ती आहे म्हणून लक्षात ठेवू शकता. या व्यतिरिक्त मूलभूत हक्कांसहित राज्यघटनेच्या कोणत्याही भागामध्ये बदल करण्याचा जो अधिकार आहे तो संसदेला असल्याचे स्पष्ट करण्यात आलं होतं. त्याच्यानंतर 39वी घटना दुरुस्ती आहे, याबद्दल जर आपण बघितलं तर ही 1975 मध्ये झाली होती. राष्ट्रपती आहेत, उपराष्ट्रपती, पंतप्रधान व सभापती यांच्या संदर्भातील विवाद न्यायसंस्थेच्या अधिकार क्षेत्राबाहेर काढण्यात आला होता आणि यामध्ये याबाबतचे जे काही निर्णय आहेत तर निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला दिला होता? संसदेला दिला होता आणि संसद ठरवेल ते प्राधिकरण घेईल अशा प्रकारे तरतूद करण्यात आली होती. अशा प्रकारे बाकीच्या सुद्धा घटना दुरुस्ती आपण बघितल्या. अशाच प्रकारे महत्वाच्या घटना दुरुस्ती आहे त्या संबंधित आपण एक पूर्ण लेक्चर सुद्धा घेतलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता, आपल्या युट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे. अशाच प्रकारे पूर्ण आपली सिरीज आहे. अधिक माहितीसाठी आपलं स्पर्धा विश्व ऑफिशियल हे टेलिग्राम तुम्ही जॉईन करू शकता. डेली नोट्स, पीडीएफ आणि शॉर्ट व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. याशिवाय लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन भेटतील. धन्यवाद.